प्रभू येशूंच्या पुनरुत्थानानंतरचे चमत्कार मराठीत. 1. रिकामा थडगा, द एम्प्टी टूम्ब. घटना: येशूंच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी मागदालेन की मारियाम आणि इतर महिला त्यांच्या थडग्यावर गेल्या. तेथे त्यांना थडगा रिकामा आढळला. एक देवदूत त्यांना दिसून म्हणाला, तो येथे नाही तर उठविला गेला आहे. मत्तई 28:6. महत्त्व: ही पुनरुत्थानाची प्राथमिक आणि मूलभूत पुष्टी आहे. 2. मागदालेन की मारियास भेट, अपिअरन्स टू मॅरी मॅगडलेन. घटना: रडत असलेल्या मारियाला येशू स्वतः दिसले. तिने त्यांना बागवान समजून ओळखले नाही, पण येशूने त्यांचा आवाज ऐकल्यावर ते त्यांना ओळखले. योहान 20:11-18. महत्त्व: ही पुनरुत्थानानंतरची येशूंची पहिली व्यक्तिगत भेट होती. 3. एम्माऊसच्या वाटेवर शिष्यांना भेट, ऑन द रोड टू एम्माऊस. घटना: 2 शिष्य एम्माऊस गावाकडे जात होते. येशू त्यांच्यासोबत चालत होते, पण त्यांनी त्यांना ओळखले नाही. त्यानंतर ते घरी बसले आणि येशूंनी भाकर मोडली तेव्हाच त्यांची डोळ्यांवरची पट्टी उतरून त्यांना ओळखले. लूक 24:13-35. महत्त्व: ही घटना दर्शविते की येशू शास्त्राचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आणि संघर्षातील लोकांना आधार देण्यासाठी सदैव उपस्थित असतात. 4. शंकासारख्या थोमासासमोर उभे राहणे, अपिअरन्स टू डाउटिंग टॉमस. घटना: शिष्य थोमास शंकासारख्या थोमास याने पुनरुत्थानाची खात्री होईपर्यंत विश्वास ठेवायला नकार दिला. येशू त्याच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले, तुझी बोट येथे घाल आणि माझ्या हातांकडे पहा, आणि तुझा हात घालून माझ्या बगलांत घाल. योहान 20:24-29. थोमस विश्वासाने म्हणाला, माझे प्रभू आणि माझे देवा. महत्त्व: हा चमत्कार विश्वास आणि प्रत्यक्ष पुराव्याविषयी शिकवितो. 5. तिबेरियाच्या समुद्रात माशांचा चमत्कार, मिरॅक्युलस कॅच ऑफ फिश. घटना: शिष्य परत मासे धरण्यासाठी गेले होते, पण रात्रभर काहीही पकडले नाही. सकाळी किनाऱ्यावर उभ्या असलेल्या एका माणसाने, जे येशू होते, उजवीकडे जाळे टाकण्यास सांगितले. त्यांना इतके मासे मिळाले की जाळे ओढू शकत नव्हते. योहान 21:1-14. महत्त्व: हा चमत्कार येशूंची त्यांच्या शिष्यांवरील काळजी आणि ते त्यांच्या दैनंदिन गरजांसाठीही उपस्थित असतात हे दर्शवितो. 6. शिष्यांसमोर अचानक दर्शन, अपिअरन्स इन द लॉक्ड रूम. घटना: येशूंनी अनेकदा शिष्यांसमोर दारे बंद असतानाही अचानक प्रगट होऊन त्यांना शांतीचा आशीर्वाद दिला. योहान 20:19-23. महत्त्व: हे दर्शविते की त्यांचे शरीर एक भौतिक पुनरुत्थान झालेले शरीर आहे, जे स्थान आणि भौतिक अडथळ्यांपासून मुक्त आहे. 7. स्वर्गारोहण, दी असेन्शन. घटना: पुनरुत्थानानंतर 40 दिवस येशूंनी आपल्या शिष्यांना एकत्रित केले आणि त्यांच्या डोळ्यांदेखत स्वर्गारोहण केले. लूक 24:50-53. अंकशकृत्य 1:9-11. महत्त्व: ही पृथ्वीवरील त्यांच्या भौतिक उपस्थितीची समाप्ती होती, ज्याने पवित्र आत्म्याच्या आगमनाचा मार्ग मोकळा केला. निष्कर्ष: ही सर्व घटना ख्रिस्ती विश्वासाचा पाया आहेत. या चमत्कारांद्वारे प्रभू येशूंनी स्वतःचे पुनरुत्थान सिद्ध केले आणि ते जिवंत प्रभू म्हणून सदैव आपल्यासोबत असतात याची खात्री दिली. त्यांच्या मृत्यूनंतरचे हे चमत्कार केवळ भौतिक नसून आध्यात्मिक सख्यपणा, विश्वास आणि शाश्वत जीवनाचे वचन देणारे आहेत. आमेन. जर आपणही प्रभू येशूवर विश्वास ठेवला तर आपल्यालाही असे आशीर्वाद मिळतील.